नमस्कार रसिक श्रोते हो. आज ऐकणार आहोत एक जरा वेगळीच सत्यकथा. लेखिका आहेत गौरी. ऐकूया. एखाद्या पेशंटने आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि आपल्याकडूनही तो सार्थ व्हावा यासारखं समाधान नाही. हल्ली असाच एक छान अनुभव आला. एका डिलिव्हरीच्या पेशंटची केस होती. पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी ती अधूनमधून तपासायला येत असे. पण पहिली डिलिव्हरी त्यांना माहेरी करायची असल्याने आणि तिथून माझं हॉस्पिटल खूपच लांब पडत असल्याने तिने माहेरी एका हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलं. पण त्या डिलिव्हरीत अगदी आयत्या वेळेस मूल पोटातच दगावलं होतं. त्यानंतर ती खूपच कोलमडून गेली होती. नंतर 2 वर्षांनी एक मुलगी झाली. पण तिला सोबत म्हणून अजून एक मूल हवं होतं. बरीच ट्रीटमेंट करूनही दिवस जात नसल्याची तक्रार घेऊन ती माझ्याकडे आली होती. देवदयेनं काही महिन्यातच तिला प्रेग्नन्सी राहिली. याही वेळेस ती अधूनमधून तपासणीसाठी येत असे. पेशंटचं गाव आंबोली, म्हणजे माझ्यापासून 40 किलोमीटर अंतर आणि मध्ये एक मोठा वेडा वाकडा घाट. माझ्यापर्यंत पोचण्यासाठी किमान 1.5 ते 2 तास इतका वेळ निश्चितपणे लागणार. इतक्या लांबून तिला तपासणीसाठी येणं शक्य नसल्याचं मलाही दिसत होतं. त्यामुळे मीही त्यांना जवळच तपासणी चालू ठेवा असा सल्ला दिला होता. शेवटच्या काही महिन्यांमध्ये ती खूपच हळवी झाली आणि पहिल्या प्रेग्नन्सीच्या आठवणीने खूप घाबरायलाही लागली. 10-12 दिवसांपूर्वी ती सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन आली. त्यात बाळाच्या मानेभोवती नाळेचा वेढा आहे असा रिपोर्ट होता. ते समजल्यावर ती अजूनच घाबरली. वेढे असले म्हणून उगीच काळजी करायला नको, मात्र डिलिव्हरीच्या वेळी खूप काळजी घ्यायला हवी असं मी तिला समजावून सांगितलं. नाळेचे वेढे असूनही डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते, पण कधीकधी सीझरचाही निर्णय घ्यावा लागतो. अर्थात हे सर्व डिलिव्हरीच्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, हेही सांगितलं. तिची डिलिव्हरीची तारीख जवळच असल्यामुळे मी तिला एका आठवड्यानंतर पुन्हा तपासणीसाठी बोलावलं. 4च दिवसांनी ती आली आणि यावेळेस त्यांनी माझ्याचकडे डिलिव्हरीसाठी येण्याचं ठरवलंय असं सांगितलं. खरं तर या गावात त्यांचं घर नाही, जवळचे आणि लांबचेही कोणी नातेवाईक नाहीत, त्यामुळे सोयीपेक्षा गैरसोय जास्त होणार हे दिसत होतं. तरीसुद्धा त्यांचा निर्णय ठाम होता. दिवस पूर्ण भरले असल्यामुळे मी तिला डिलिव्हरीसाठी ॲडमिट व्हायला सांगितलं. ठरल्या दिवशी ती, तिची मुलगी, नवरा, आई आणि सासू यांचा लवाजमा संध्याकाळी 7:30च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. ती विश्वासाने ॲडमिट झाली आणि तो विश्वास पाहून मलाच टेन्शन आलं. तिला ट्रीटमेंट सुरू करून मी घरी जाऊन कसंबसं 4 घास जेवून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. ती अख्खी रात्र मी हॉस्पिटलमध्ये जागून काढली. नेमकी त्या रात्री हॉस्पिटलमध्ये एकही कॉट रिकामी नव्हती. मी एक चक्कर मारली तेव्हा लक्षात आलं, या पेशंटच्या नातेवाईकांनी व्हरांड्यातच पथारी पसरली होती. बाहेर थंडी होती आणि व्हरांड्यातून गार वाऱ्याची झुळूकही येत होती. त्यांनी अंथरूण पांघरुणं आणली होती, तरीसुद्धा मी घरून 2 चादरी मागवून दिल्या. मी बाळाचे ठोके तपासण्याचे मशीन चालूच ठेवले होते. रात्रीच्या 11 वाजेपर्यंत अधूनमधून OPDमध्ये पेशंट चालूच होते. कामं करता करता मेंदूत सतत तो आवाज घुमत होता, मशीनचा आवाज. एखादी मोठी कळ आली किंवा पेशंटची हालचाल झाली की ठोक्यांची लय बदललेली कानाला समजत असे. मी ताबडतोब डिलिव्हरीच्या खोलीत धाव घेत असे. घरी झोपायला न जाता पेशंट तपासण्याच्या टेबलवर मी आडवी झाले. झोप येणं शक्यच नव्हतं.
तेवढ्यात तिची मुलगी रडायला लागली, आई पाहिजे म्हणून. इकडे तर पेशंटला कळा येत होत्या, पण मुलगी तिला सोडून झोपायला तयार होईना. शेवटी त्या पेशंटने आपल्या मुलीला आपल्या जवळ घेऊन थोपटून झोपवले. अर्धा तास गेला असेल नसेल, पेशंटचा दंगा सुरू झाला. आतून तपासणी केली असता लक्षात आलं की अजून तिला डिलिव्हरी व्हायला बराच वेळ आहे. मी तिला समजावून सांगितलं की आत्तापासून कळ देऊन काही फायदा होणार नाही. तू अजून थोडा वेळ नुसती कळ सहन कर. पण काही केल्या तिला कळ सहन करता येईना. शेवटी तिला समजावं, धीर देत अख्खी रात्र मी व माझ्या सिस्टर्स तिच्या भोवती उभे होतो. जशी डिलिव्हरीची वेळ जवळ येत होती तसं मलाही थोडं टेन्शन यायला लागलं होतं. तिचं एक मूल अशा प्रवासात या जगात येण्यापूर्वीच गेलं होतं. त्यामुळे मी अधिकच सतर्क राहिले होते. शेवटी पेशंट इतकी दमून गेली की तिला कळाही द्यायला नीट जमत नव्हतं. आता अखेरीस व्हॅक्यूम लावून डिलिव्हरी करायची असं ठरवून मी सिस्टरला सूचना दिली आणि शेवटची तपासणी केली. आहा, माझ्या तोंडातून आपसुकच शब्द बाहेर पडले. मघापासून जोर न लागल्यामुळे तसूभरही न हललेलं बाळ थोडं तरी मार्गस्थ झालं होतं. मला एकदम ताजंतवानं वाटलं आणि माझ्या अंगात उत्साह संचारला. ते पाहून सिस्टर्ससुद्धा समजून गेल्या की आता लवकरच डिलिव्हरी होणार आहे. नव्या जोमानं आम्ही सर्वजण कामाला लागलो. शेवटी पहाटे 4च्या सुमारास बाळाचे आगमन झाले. बाळ मोठ्याने रडले आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. पेशंटला काही बोलता येत नव्हतं. तिने फक्त माझ्याकडे नजर टाकली आणि तिच्या नजरेतून तिला काय म्हणायचंय ते मला कळलं. पुढे टाके वगैरे घालून बाळंतीण सुखरूप असल्याची खात्री करून 6 वाजता मी घरी गेले. परत 9 वाजता हॉस्पिटलमध्ये आले. तोपर्यंत पेशंट जरा ताजीतवानी झाली होती. बाळाची ताईसुद्धा खुश झाली होती. कुशीत घेतलेल्या बाळाकडे बघत पेशंट म्हणाली, डॉक्टर, तुमच्यामुळे मला माझं गेलेलं बाळ मिळालं. मलाही एकदम गलबलून आलं. बाई कितीही वेळा आई झाली तरी प्रत्येक बाळावर तिचा तेवढाच जीव असतो. खरा प्रॉब्लेम तर पुढे होता. बाळंतिणीच्या पथ्याच्या खाण्याची, एवढ्या माणसांच्या जेवणाची सोय करायची कशी? माझी एक सावंतवाडीची पेशंट घरगुती साजूक तुपातले लाडू करून विकते. तिला फोन केला. तिने हौसेने मेथीचे, हळीवाचे आणि डिंकाचे लाडू करून दिले. पेशंटच्या नवऱ्याने जवळच्या हॉटेलमधून नाश्ता आणला. रोजचे नाश्ता प्रकरण भागले, पण जेवणाची गैरसोय व्हायला लागली. माझ्या घरातल्या बाईने इतक्या सगळ्यांचे जेवण करून देण्याची आपणहून तयारी दर्शवली. पुढचे 5-6 दिवस ती फॅमिली आमच्या हॉस्पिटलमध्ये कशी रुळली ते आम्हालाही कळलं नाही. बाळाच्या ताईचा मुक्काम तर आमच्या सिस्टर्ससोबत असायचा. हॉस्पिटलमध्ये एक लहान मुलांसाठी 4 चाकी सायकल आहे. त्या सायकलने त्या पेशंटची मुलगी अख्खं हॉस्पिटलचा अगणित वेळा राऊंड करत असे. दिवसभर मेडिकलमध्ये मुक्काम आणि जेवायला सिस्टर्ससोबत. मेडिकलमधली मेडी मावशी आणि हॉस्पिटलमधली अंकुताई सगळ्यात आवडीच्या झाल्या. सिस्टर्सपैकी एका ताईने हातावर मेहंदी काढून दिली. अधूनमधून माझ्याही केबिनमध्ये ती डोकवायला येत असे. बाळाच्या दोन्ही आज्यासुद्धा प्रेमळ होत्या. दिवसभरात एकदा तरी त्यातली एखादी आजी, तुमच्यामुळे आमची घरच्यासारखी सोय झाली असे आवर्जून सांगत असे. बाळ छान आहे याची खात्री झाल्यावर
त्यांना मी 7व्या दिवशी डिस्चार्ज घेण्याचे सुचवले. निघताना त्यांनाही आणि भरून आलं आणि आम्हालाही, आणि मनही समाधानाने भरून पावलं. किती सुरेख कथा आहे. रसिक श्रोते हो, ज्या व्यक्तीमध्ये माणुसकी आणि मदत करण्याची इच्छा असते, अशी व्यक्ती नेहमीच सगळ्यांचं मन जिंकून घेते, मग ती कुणीही असो. काय वाटतं तुम्हाला? कथा कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. मनापासून धन्यवाद.